हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर आज ना आम्ही वाळवणीच्या पदार्थामधला ना तर ह्या साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या चकल्या बनवतो आहे, ज्या आपण उपवासालासुद्धा खाऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये ना आम्ही 2 प्रकारचं केलेलं आहे. एक ठेच्याच्या बनवलेल्या आहेत आणि एक चिली फ्लेक्स वगैरे टाकून असं. तर इथे एक रेड आणि अशा व्हाईटमध्ये अशा 2 दिसतील. तर सकाळी पाणी वगैरे भरून झाल्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि सकाळचे 8:45 वाजलेले आहेत आणि इथे आता आम्ही ह्या चकल्या करायला घेतल्या. पण इतकं ऊन कडक होतं ना की आईनं मी म्हटलं तिथे उभं राहून करण्यापेक्षा ना आपण तो प्लाय इथे घेऊन येऊया अंगणात आणि इथे बसून मग आपण त्याच्यावर सगळ्या चकल्या पाडून घेऊया आणि मग आपण तो प्लाय नेऊन उन्हात ठेवू शकतो. तर मग अशा प्रकारे आम्ही चकल्या बनवून घेतल्या सगळ्या. तर इथे ना आरव खूप त्रास देत होता म्हणून मग देवेंद्र आणि उमंग, देवांग हे लोक सगळे त्याला घेऊन ना मग त्याचं थोडंसं मन इकडे तिकडे करण्यासाठी ना मग त्याला बाहेर फिरायला घेऊन गेले आणि आता ते लोक फिरायला आलेले आहेत. तर तिथपर्यंत मग आम्ही सगळ्या चकल्या वगैरे करून घेतल्या. तोपर्यंत ते लोक बाहेर आरवला घेऊन ना मस्त खेळत होते. भूम चालला भूम. थांब 1 मिनिट थांब. चला तिथे नाही त्याची बू. ए आणि इथे बघू शकता ह्या दोघींची इतकी मस्ती चालू असते ना. दिवसभर दोघीत ना एकमेकाच्या अंगावरतीच गळ्यात गळे घालून झोपलेले असतात किंवा अशा एकमेकाच्या अंगावरती मस्ती करते, एकमेकाला चावतात. अशी त्यांची मस्त अशी मस्ती चालू असते आणि ते बघायलासुद्धा खूप छान वाटतं. आणि इथे दोघींना एकत्र आणल्यापासून ना ते अजिबात एकमेकींशिवाय वेगळा राहत नाही आणि दोन्हीसुद्धा कॅटच आहेत. आमची बघा कॅट आमची झोपली अंगावर की ते ना शांत बसतात. आडू 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 हाशी. मनू बिनू नदे नाही तर मनू तो गुणगुण आणि ना सिम्बा घेतल्यापासून त्याला आता 4 महिने झालेले आहेत. तर मग त्याला ना इथे डॉक्टरांना दाखवण्यासाठी आणलेलो त्याच्या चेकअपसाठी. आणि कारण पहिल्यांदाच त्याला दाखवत होतो. त्याचबरोबर त्याला वॅक्सिनसुद्धा द्यायचं होतं आणि आम्ही पहिल्यांदाच डॉग पाळतो आहे तर आम्हाला इतकी माहिती नाही आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं डॉक्टरांना भेटून सगळ्या गोष्टी हे करून घेऊया. डॉक्टरकडे आम्ही घेऊन आलो. आता सिम्बाला वॅक्सिन आणि औषध डॉक्टरनी दिलं. आता आम्ही आजी आजोबाबा घरातलं सामान आणायला गेले आणि आम्ही सिम्बाला पार्किंगमध्ये ठेवलंय. बसले. हां सिम्बा सिम्बानी काय नाही केलं बघ चालतोय. बस बस जास्त नाही करायचं. तर सिम्बाला डॉक्टरकडे दाखवलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की तो खूप चपळ हुशार आहे आणि ॲक्च्युली ते जर्मन शेपर्डची ब्रीड आहे, क्रॉस ब्रीड आहे ती. आणि तर ना त्याला कॅल्शियम आणि म्हणजे पोट साफ होण्याचं असं जंताचं औषध दिलं होतं आणि मग ते दिल्याच्यानंतर त्याला आठवड्याच्या नंतर वॅक्सिन देणार असं ते बोलले. काढायला जातोय आणि त्याच्यानंतर करवंदी, आंबे आणि जांभूळ हे सगळं आम्ही आता काढायला जातोय. आणि उमंगला जातो बघा तिथे शूज घालतोय काठी आणि तू येईल धावत चल. आता आम्ही चाललोय आणि मला बोलायचंय. हा येतो. तर आम्ही एवढे आंबे जमा केले. दाखवू सुची. हे बघा
फक्त 60 बनवायला केलीत आम्ही आंबे जमा. चल इथून चल. हो. ए लवकर या. कोकण कोकण. ए लवकर या. आता करवंद काढायचे आहेत. अजून पडलेले आंबे जमा करायचे 60 बनवायला. आणि जांभूळ, आमच्या जांभळीवरती जांभूळ आले आहेत ते तुम्हाला दाखवतो. कुठे गेले? हाक मार. बाबा बाबा हे बघा पडलेले आंबे 60 बनवायला. या ठिकाणी हे इकडे थोडी जांभूळ काढले आम्ही. कसे आम्ही करवंदी काढून झालो. हे आम्ही जांभूळ काढत होतो. आता जांभूळ पण हे घमेला तयार झाले. आम्ही करवंदी पण काढून आलो. आंबे पण झाले आमचे. आता आम्ही घरी जाणार. घरी नाही अजून त्या जांभळीवरती जाणार. एवढे काट्यातून जावं लागतं. चल चल. खाली कर खाली कर. हे चल देवा. येतोय चल. मग वरती कर जरा. असं खड्डा कर. हा आणि तू वर उचल. हा असं कर. सगळे मीच कट करतो. पाठी तुझी. मग जरा वरती कर. वरती कर ना. अरे वरती कर. लांब हात कर. हा पाठी जाऊ. पाठी कर. वरती कर ना. हे घेत हे घेत का देवांग. हा इकडे इकडे शेतीचा पाठी पाठी. थांब एक मिनिट. थांबा थांबा. इकडे 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 पकड देवा. मग इकडे थांबा का. थांब जा तिकडे. तू कोणा बघ. पकड तिकडे. ठीक आहे. पाठीव पाठीव पाठीव. अरे ए उमंग बाजू होल बंद खाली एक तर मध्ये आला. कोणी सांगितलं कोणी आंबा खायला. पकडून मी. हळू नको.
खाली या साईडला मी पडताय थांबा. जवळची पडताय का हळू 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 हे बघ जे पण काय ते हळू कर. ते इकडं हाताला अरे तो डोक्यातच जास्त पडलंय चला थांबा. ही घ्यायची का पाठी बघ. माझी आयडिया गेलाय बाबा थोडं काढा लागणार आहे रे. माझी आयडिया बाबा थोडे पाडा ना काय पाडा त्या घमेलीतली खा. आमच्या टोपीत आम्ही पकडतो घे इकत पकडा. हे घे. खाली कशाला आता तो पाणी दे. चल हे पिशवी कुठला लागेल तुला. चला पाणी पे ठेवा खाली पण. आता आम्ही घरी चाललोय सगळं आमचं काढून झालं आंबे जांभळं आणि करवंदी काढून झालं आणि उमंगाचा आजोबावा पुढे आणि आम्ही मागे आता आम्ही घरी चाललोय ओके इकडे बघ कसं वाटतं एकदम. चांगलं आणि तुम्ही पुढे जाता जाता बघा आता आम्ही घरी जाऊ ओके चलो मग आपण त्यांना आता नंतर दाखवूया किती जांभळं काढलेत किती आंबे जमा केलेत. हां आम्ही घरी गेल्यावर दाखवतो ओके चला. हो तर आम्ही आता करवंद काढायला आलोय. देवांग आणि उमंग इथं करवंद काढतोय. इथे लय भरपूर आहेत करवंदी आणि बाबा तिथे काढते ही बाबाची पिशवी ही माझी ही उमंग दादाची आणि आम्ही तिथून खालून करवंदी जमा केलेत दाखव केवढे केलेत. तिकडूनच दाखवा. अरे तिकडूनच दाखवा. ही बाबाची खाली नको ठेवू. हा असं दाखव वरती दाखव ना अशीच. हा हे ही बघा. बाबाची पिशवी लय आहे आणि ही माझी पिशवी बघा आणि Good. उमंग दादाची चला आणि ते काढू चला. आपण लवकर बघू नको नको हाय वाटणीच चल. तिथून डायरेक्ट जायचे बाहेर गेट ओपन कर. तर अशी ना आमची मे महिन्याच्या सुट्टीमध्ये सकाळ संध्याकाळ रुटीन आमचं हे रानामध्येच असतं जास्त. सकाळी जाऊन आंबे आणायचे, संध्याकाळी जाऊन करवंद आणायची, जांभळं आणायची, साठांसाठी पडलेले आंबे आणायचे, हे सगळं चालू होतं. तर असा आजचा हा ब्लॉग होता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की फॉलो करायला विसरू नका. भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. टेक